आपली फर्स्ट लेयर कंप्लीट झाली. आता आपल्याला करायची सेकंड लेयर. पण सेकंड लेयर करण्याच्या आधी आपण काय यायचे नोटेशन्स पाहू, म्हणजे कोणत्या साईडला काय म्हणतात. मी एक चार्ट टाकून देईल तुमच्या या व्हिडिओच्या साईडला, ज्याच्यामध्ये आर डॅश, समजा बी डॅश म्हणजे काय. समजा आर म्हटलं तर ही झाली माझी राईट साईड, ठीक आहे, आणि ही लेफ्ट साईड. आणि समजा आपण याला पुढची साईड धरली, समजा फ्रंट साईड ग्रीन आहे, तर आर म्हणजे राईट साईड. आणि आरला घुमवायचे नोटेशन दिलं तर आर ही जी साईड आहे त्याला रोटेशन क्लॉकवाईज केलं तर त्याला म्हणतात आर. म्हणजे समजा हे इकडं फिरवलं मी असं, तर याला म्हणता येईल आरनं घुमवायला, ठीक आहे. याला एकदा घुमवलं म्हणजे एकदा आर. हे आर आणि डबल आर म्हटलं तर हे इथं आपण सुरुवात आहे. समजा एकदा आर म्हटलं तर हे, दोनदा आर म्हटलं तर हे दोनदा आर, ठीक आहे. आणि आर डॅश म्हटलं तर अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घडी जशी घुमते त्याच्या विरुद्ध दिशेनं. हे झालं अँटी क्लॉकवाईज आर डॅश, ठीक आहे. हे आपली सुरुवातीला होता. इथून हा झाला आर आणि हा झाला आर डॅश, ठीक आहे. आर डॅश आर. तसं लेफ्ट साईड आर डॅश ही राईट साईड इकडून इकडे फिरवली होती तेव्हा आर होती, कारण या हातात घडी बांधल्यानंतर क्लॉकवाईज ही होती डायरेक्शन, इकडून इकडं. लेफ्टमध्ये क्लॉकवाईज ही आहे, म्हणजे इथून येलोपासून सुरू झालं ऑरेंजकडे आणलं तर ही झाली क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणून या लेफ्ट साईडला जर एल नोटेशन असलं तर असं फिरवायचं, ठीक आहे. आणि एल डॅश लिहिलं असलं तर असं फिरवायचं. तसंच फ्रंट, ही जी फ्रंट आहे ग्रीन, याला असं फिरवलं तर एफ झालं, रिटर्न आला तर एफ डॅश झालं. बॅकमध्ये याची क्लॉकवाईज कुठं होईल, ब्लॅक हे ब्लू बॅक साईड आहे, ते याला असं फिरवलं तर बी, रिटर्न आला तर बी डॅश, ठीक आहे. टॉपचं पण तसंच क्लॉकवाईज ध्यान ठेवायचं. ही टॉपची लेअर आहे येलोवाली, याला असं फिरवलं तर आपण बीनं क्लॉकवाईज फिरवतो. ही झाली अप्पर लेअरची घुमणं. यू डॅश लिहिलेलं असलं तर हे विरुद्ध दिशेनं फिरवणं, ठीक आहे. तर आता आपल्याला सेकंड लेअर कंप्लीट करायची. सेकंड लेअरमध्ये एक एक सेंटर पीस तर आपले रेडी येतं. आपल्याला फक्त हे जे दोन साईडवाला पीस आहे हा बरोबर फसवायचा. या साईडचा एक, हे एक आणि हे एक, 4, ठीक आहे. याच्यामध्ये पण असं आहे, समजा एक असं करायचं की ही जी साईड आहे सेंटर पीस त्याच्याशी मॅचिंग जो कलर आहे तो इथं आणायचा. येलो आणून फायदा नाही, कारण माहिती आहे का, येलो साईड आपल्याला हा पीस जो आहे ना, हा पीस आता हा घुमून इथं आणायचा आहे. येल्लोवाला इथं आणून फायदा नाही, हा इकडं नाही आणता येत, कारण येलोवाला आपल्याला येलोसोबत इथंच लागणार. त्याच्यामुळं हा ब्लूवाला ऑरेंज आणि ब्लू याला फिरवून इथं आणायचं. त्याच्यासाठी काय करायचं, याला आपण फिरवू एक वेळ यू, त्याला या साईडला घेऊन जाऊ. मग ही जी राईट साईड आहे याला आर अशी आणायची. मग यू डॅश आणि हे असं फिरवायचं एक वेळ, रिवर्स फिरलं आर डॅश. मग याला आणखीन यू अप्परवाली पुन्हा एकदा अँटी क्लॉकवाईज इकडे घेऊन गेली. दोन पीस आता मॅचिंग झाली. याला असं करायचं एफ डॅश आणि हे दोन, हे झालं आर अप्पर. आणि आता फ्रंट फिरवलं की ऑरेंज आणि ब्लू इथं आला, ठीक आहे. हा तर ऑटोमॅटिकली येऊन गेला. तर आपल्याला हे इकडं करायचं आहे. समजा हा रेडवाला जो हा इथं आणायचा आहे, रेड आणि ग्रीन. तेच रिवर्स एकदा याला इकडे घेऊन जा. मग ही जी साईड आहे याला असं फिरवा, असं यू डॅश
R डॅश U डॅश U डॅश चला F डॅश बस हा पण इथं चला ठीक आहे. तसंच आता आपल्याला हा ग्रीन मॅचिंग नाही ना, याला ग्रीनसोबत इथं मॅचिंग करायचं. आपल्याला हा ग्रीनवाला आणि ऑरेंजवाला इथं आणायचा आहे, हा बेस इथं आणायचा आहे. याला इथं असं फिरवा बस. बस हा येऊन गेला इथं ठीक आहे. या दोन लेअर झाले आपल्या. तिसरी स्टेप कंप्लीट झाली.